मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। या आंदोलनासाठी महाराष्ट्रातून असंख्य मराठा बांधव हे मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईला गेलेत। याच दरम्यान मुंबईतील हॉटेल्स आणि अल्पोपहाराची केंद्रे तसेच स्वच्छतागृहे बंद केल्याने मराठा बांधवांचे हाल होऊ नये यासाठी गेल्या 2 दिवसापासून सबंध महाराष्ट्रातून अन्नधान्याचा मोठा पुरवठा मुंबईकडे सुरू झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ तसेच पाणी बॉटल पाठवण्यात येत आहेत। आज अहिल्यानगर शहरातील सावेडी ग्रामस्थांच्या वतीने तब्बल 25,000 पाण्याच्या बॉटल, 1 टन फरसाण, 10,000 बिस्किटे पॅकेट, राजगिरा लाडू, कोलगेट, साबण, तेल बॉटल, ब्रश प्रत्येकी 1,000 नग तर तब्बल 3,000हून अधिक धपाटे, त्याबरोबर भाकरी, लोणचे, ठेचा यासोबतच अत्यावश्यक साहित्य पाठवण्यात आले। जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, तुम्ही बघताय आपल्या आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे आणि कालपर्यंत आझाद मैदानावरती खूप बेकार कंडिशन होती, कारण सरकारने सगळ्या सुखसुविधा तिथं बंद केल्या। कारण आपल्याला रिटर्न कसं पाठवायचं हे नाही डोक्यात होतं, पण तुम्हाला त्यांना माहिती आहे मराठी एकदा जिद्दीला पेटले त्यांचा इतिहास कोणीच करू शकत नाही, मराठी फक्त इतिहास करतात हे माहिती आहे। तर मित्रांनो, विषय असा आहे की ज्यावेळेस मी आझाद मैदानावरती पहिली मदत घेऊन गेलो, पहिल्या गाड्या घेऊन गेलो, आता भरपूर मित्र परिवार, भरपूर महाराष्ट्र पेट्रोल, आता प्रत्येक गावागावातून मदत निघाली, प्रत्येक गावाकडून मदत। आता अख्ख्या मुंबईला आपण जेव घालू शकतो एवढा आपण विचार केला, एवढी आपण ताकद लावलेली। तर आज मी आलो अहिल्यानगरला आपल्या सावेडी गावठांमध्ये, त्यांनी खूप मोठ्या प्रकारे मदत चालवली तिथं, अशी भरपूर चालली। पण आज मी आलो आणि ट्रक भरत होते, मी बघितलं त्यांनी सांगितलं की आता आम्ही कोलगेट, ब्रश, एनर्जी ड्रिंक असेल, पाणी बॉटल असेल, बिस्किट असेल आणि अजून फरसाण असेल, एवढं भरपूर मटेरियल तिथे आपल्या भावंडासाठी घेऊन चाललं, कारण खूप गरज याची। कारण तिथे किती वेळ लागणार आपल्याला हे माहित नाही, कारण जरांगे पाटील जर तुम्ही बघताय जवळजवळ 3 दिवस झाले अन्न पाणी काहीच नाही, झोपून आहेत। आणि ह्या माणसं आपल्यासाठी एवढं करतात, आपलं पण कुठे कुठे समाजाला देणं कर्तव्य, समाजासाठी काय काय करणं कर्तव्य। कारण आता नाही तर कधीच नाही, ही लास्टची वेळ, ही लास्टची वेळ। आता आरक्षण आपल्याला 100% भेटलं पाहिजे। मी तिथे असलेल्या लोकांना भावना सांगेल की तुम्ही तिथे फक्त टिकून राहा, तुम्हाला आम्हाला इकडनं काय सपोर्ट करता येईल 100% आम्ही सपोर्ट करू। तुम्ही महिना 2 महिने काय राहायची ती ताकद लावा, तुम्हाला खायला द्यायची, तुम्हाला पाणी द्यायची, व्यवस्थित घरच्यासारखी सर्व्हिस द्यायची जबाबदारी आमची। गावातला प्रत्येक युवक, प्रत्येक नागरिक इथं जो आहे ते आम्ही तुम्हाला तिथपर्यंत मदत पोहोचवण्याचं काम करू। आणि आज सावेडी ग्रामस्थांचे मी खरंच आभार मानेल की दादा तुम्ही हा निर्णय घेतला, लवकर जावा, तुम्हाला रोडने कसले प्रॉब्लेम येऊन द्या, घाबरू नका, कारण आपण अत्यावश्यक सेवेमध्ये मरतो, आपलं अन्न कोणी रोखू शकत नाही, आपल्याकडे कोणी थांबू शकत नाही, कोणालाही अधिकार नाही। डायरेक्ट आझाद मैदानावरती जावा आणि आपल्या सगळ्या भावनाला सगळ्यांना वाटा आणि होईल तेवढा मित्र परिवार सांगा की अजून जेवढी मदत पोहोचेल तेवढी मदत पोहोचा। कारण मी बघितलं की लालबागच्या राजाचे जेवण बंद केलं, आपले मला ड्युटी घेऊन जातील, आपण त्यांना खाऊ घालू, आता एवढी ताकद आपलं झालेलं, आपण त्यांना खायला देऊ, अख्ख्या मंडळाला पोहोचू आपण तेवढेच, कारण आपण जर डोक्यात निर्णय घेतला तर तो काम प्रत्येक करणार आहे। ओके, तर खूप खूप धन्यवाद भावना, तुम्ही तिथं टिकून राहा, आम्ही तुमच्यापर्यंत मदत पोहोचू। एक मराठा। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज।